काबीज करणार होते त्या पोरीला. ती वाईब्स आहे ना त्या हवेत पसरली होती, निगेटिव्ह वाईब्स आली होती. कुंत्रे भुंकणं, पूर्ण अंधार गावात. सुनीलला गये भेट करते, पप्पा चला पप्पा इथून मला घेऊन चला. घाबरते ना ती, सगळं बघते वातावरण. त्या गावावर त्या ब्रह्मराक्षसाने काय काय कहर केला, त्याचा अंत कसा झाला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल बाबा या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, पहिल्यांदाच आपल्या पॉडकास्ट चॅनलवर आहे ना हॉरर पॉडकास्ट होणार आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टवर आलेले आहे गिरीश फडतरे दादा, दिव्याहून खास आलेले आहेत आणि त्यांच्याकडे खूप सुंदर अशी स्टोरी आहे हॉरर. दादा नमस्कार. नमस्कार दादा, तुम्ही DM केलं होतं आणि आपण तुमच्याकडे एक हॉरर स्टोरी आहे ब्रह्मराक्षसाचा रक्तयश. तर त्या स्टोरीबद्दल कुठून आपण आता सुरुवात करूया. ब्रह्मराक्षसाचा रक्तयज आहे ना, ही गोष्ट सांगण्यापूर्वी मी सुरुवात करताना खरं तर थोडंसं मराठी वाचन चांगलं आहे माझं. तर रत्नाकर मतकरींचं एक फार छान असं वाक्य आहे, म्हणजे कोट आहे तो, की घेण्यासारखं काही असेल तर ज्ञान घ्यावं, देण्यासारखं काही असेल तर दान द्यावं, आणि करण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ती दया करावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोडण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर तो अहंकार सोडावा. आपली कथा ही अहंकारावरच, माणसाच्या स्वार्थी वृत्तीवरच अवलंबून आहे. पूर्ण स्टोरीचा प्लॉटच हा त्या अहंकार आणि स्वार्थी वृत्तीचाच आहे. जर बघायला पूर्ण स्टोरी ऐकली तर सुरुवातीला गोष्टी मोस्ट ऑफ सगळे जे पॉडकास्ट होतात हॉरर पॉडकास्ट, तर लोक येतात, किस्सा वगैरे सांगतात, भूताच्या सांगतात, प्रेताच्या सांगतात, आत्म्याच्या सांगतात, पिशाचनीच्या सांगतात, ब्रह्मराक्षसाच्या पण सांगतील. तुम्हाला सांगितलंच असेल, अनेक चॅनलवर तुम्ही पाहिलंच असतं. पण त्या गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेतलं पाहिजे, इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. आणि तो जर समजा आपण जाणून घेतला तर मला असं वाटतं तुम्हाला आणि तुमच्या प्रेक्षकांना गोष्ट ऐकायला मजा येईल. बरोबर. हां, आणि कळेल पण. आपण ज्याला म्हणतो पॅरानॉर्मल एंटिटीज, त्याचे प्रकार आहेत. भूताटकीचे प्रकार. सगळ्यात महत्त्वाचं येतं म्हणजे त्यात प्रेत येतं, त्यानंतर येते आत्मा, त्यानंतर येतो पिशाच, त्यानंतर येतं वेताळ, आणि सगळ्यात टॉपला जे मोठं असतं त्याला म्हणतात वेताळ. बाकीचे ज्या एंटिटीज आहेत त्या मेल्यानंतर बनतात. ब्रह्मराक्षस हा बनत नाही, हा निर्माण होतो, देवाच्या शापामुळे निर्माण होतो. ब्रह्मराक्षस हे खूप मला इंटरेस्टिंग कॅरेक्टर कशासाठी, एवढ्यासाठी फक्त वाटतं की त्याचा अंत नाही आहे. बरं. बाकीच्या तुम्ही पॅरानॉर्मल एंटिटी घ्या, तुम्ही प्रेत घ्या, आत्मा घ्या, त्यापासून सगळ्यांपासून तुम्हाला मुक्ती आहे. पण ब्रह्मराक्षसाच्या तावडीत तुम्ही एकदा आलात की तुम्हाला मुक्ती नाही, तुम्ही त्याच्यापासून वाचूच नाही शकत. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे खास मी प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो, पहिलं समजून घ्या ब्रह्मराक्षस म्हणजे काय. ब्रह्म म्हणजे ज्ञान, आणि राक्षस त्या राक्षसाकडे असलेलं त्याचं असम्य ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या जोरावर त्याने केलेली ती काबीज सत्ता. तर त्यामुळे ब्रह्मराक्षस हा माणूस नाही होऊ शकत. म्हणजे माणूसच असतो, पण माणूस म्हणजे त्यामध्ये आपण बोलतो ना, ते खरं तर जाती धर्मामध्ये जाऊ नये, पण ब्रह्मराक्षस हा फक्त ब्राह्मणच होऊ शकतो. ब्राह्मण मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होतो, बाकी नाही होत. बाकी तर प्रेत, आत्मा, पिशाचिनी वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्ये येतात, पण ब्राह्मणच हा ब्रह्मराक्षस होऊ शकतो. ब्राह्मण हा ज्याला पुराण, ग्रंथ, वेद, तंत्रमंत्र या सगळ्यांचं नॉलेज आहे, ज्ञान आहे त्याला, आणि त्या ज्ञानाचा कुठेतरी त्याने चुकीचा फायदा घेतला असेल, उचलला असेल, तर देवाकडून त्याला शाप भेटतो आणि मग त्याचा ब्रह्मराक्षस घडतो. ब्रह्मराक्षसच्या समोर जर समजा तुम्ही तावडीत अडकला ब्रह्मराक्षसाचा, तर तुम्ही 2 मंत्र म्हणाल, तो 4 मंत्र म्हणेल. त्यामुळे त्याच्यापासून वाचणं शक्यतो शक्य नाही आहे. पण ते म्हणतात ना, जगात सगळ्या गोष्टीला अंत आहे, म्हणून परमेश्वर असा शांत आहे, असं मला असं वाटतं. पण जगात असं कुठली गोष्ट नाही की जी परमेश्वर करू नाही शकत, घडवू नाही शकत. तसं ब्रह्मराक्षसाचा पण अंत आहे. पण सध्या आपण अंताकडे जाताना मग त्या गोष्टीमध्ये मी सांगेल की त्याचा अंत कसा आहे. आत्ताच सांगितलं तर ते मजा राहणार नाही. बेसिकली आता आपण सेकंड ह्याच्यामध्ये येऊया की ब्रह्मराक्षस म्हणजे काय हे कळालं असेल तुम्हाला. आता आपण सेकंड ह्याच्यामध्ये येऊया, ब्रह्मराक्षसची शक्ती. ब्रह्मराक्षसचे जे पॉवर्स आहेत
त्या काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मराक्षस हा दिसायला कसा असतो, की ब्रह्मराक्षस हा आकार त्याचा ह्याचा मुंडीचा आकार मोठा असतो. बरं. शरीर शक्तिशाली असतं, मुंडीचा आकार मोठा असतो, डोळे लाल लाल असतात, एकदम लेझर लाईट निघतात ते अशा असतात. झाडावर उलटे लटकलेले असतात. तुम्हाला वडाच्या झाडावर बंद पडलेल्या मंदिरात मध्ये दिसणार ते. ब्रह्मराक्षस तुम्हाला असं बाहेर कुठं असं दिसू नाही शकणार. त्यांचं घरच आहे ते पूर्ण जंगलातच तो दिसतो. झाडांवर दिसेल, बंद पडलेल्या जंगलातल्या एखाद्या जुन्या बंद पडलेल्या मंदिरातच तो सापडेल. सो ब्रह्मराक्षस हे अशी सगळीकडे येणारी एंटिटी नाही आहे. स्पेसिफिक जागेवर पूर्ण तिचा कब्जा असतो. आणि ब्रह्मराक्षस जर तिथे असेल तर बाकीच्या कुठल्याही एंटिटी तिथे नसतात. कारण कोणी त्याची ताकद त्याच्याशी लढाई करू नाही शकत आणि जिंकूही नाही शकत. कारण त्याची ताकदच एवढी आहे. शरीर पण त्याच्या एका घावात माणूस मारू शकतो. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे तंत्रमंत्राचं ज्ञान असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या शक्तीचं, वेगाने धावू शकतो, अदृश्य होऊ शकतो, वेगवेगळे रूप घेऊ शकतो. कधी भिकाऱ्याचं, कधी ब्राह्मणाचं, कधी कुठल्याही रूपात तो जाऊ शकतो, प्रवेश करू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे तो हॅल्युसिनेशन, ज्याला आपण संमोहन विद्या म्हणतो, ती जास्त स्ट्रॉंग असते त्यांच्याकडे. ते हळूहळू पहिलं तर तुम्हाला हॅल्युसिनेशन करतात, तुमच्या मेंदूवर कब्जा मिळवतात, तुम्हाला प्रवृत्त करतात मरणासाठी. त्याच्यानंतर तुमच्या आत्म्यावर कब्जा करतात, की जेणेकरून माणूस स्वतःहून मरावा आणि त्याचा आत्मा त्यांच्याकडे सुपूर्त व्हावा. तर अशा प्रकारच्या शक्तीज आहे. मोस्ट ऑफ जर तुम्ही शास्त्रानुसार किंवा तुम्ही जर वाचन केलं तर गरुड पुराणच्या प्रेतखंडामध्ये हे सविस्तररित्या ह्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर नारद पुराण, ब्रह्मपुराण, स्कंद पुराण या सगळ्या पुराणात ब्रह्मराक्षसबद्दल संक्षिप्तरित्या लिहिलेलं आहे. ब्रह्मराक्षस इतका पॉवरफुल आहे आणि इतका त्याचं म्हणजे ते बोलतो ना दहशत आपण, आणि इतका त्याचा ते क्रूरता इतकी टोकाची घेतो तो, की त्यामुळे काही राजांनी त्यावेळी त्याच्या भीतीने मंदिरं बांधली. जसं तुम्ही कर्नाटकाला गेलात तर मंदकरी, ओंकारेश्वर शिवा टेम्पल, अशी काही टेम्पल्स आहेत जी ब्रह्मराक्षसापासून मी वाचावं म्हणून बांधले गेले. आजही तिथे तुम्ही गेलात तर काही ठिकाणी महादेवाचीच पूजा अर्चना होते, पण ब्रह्मराक्षस पण दिसून येतो, कळून येतो. मूर्ती बनवलेल्या तिथे, की त्याची काय असेल ब्रह्मराक्षसाची पोच ती आपल्याला कळून येते तिथे गेल्यानंतर, त्यांच्या स्टोऱ्याज ऐकल्यानंतर. सो अशा प्रकारे ब्रह्मराक्षस आहे. ब्रह्मराक्षसाच्या वाट्याला शक्यतो कोणी जाऊ नये, देव करो. गेल्यानंतर तो परतत नाही. सो ब्रह्मराक्षस हे तुम्हाला कळालं असेल थोडक्यात, बरोबर. की कशा प्रकारे काय आहे ब्रह्मराक्षस वगैरे. आणि त्याच ब्रह्मराक्षसाची गोष्ट आज आपण तुमच्या चॅनलवर लोकांसमोर सादर करणार आहोत. पहिलं थोडीशी माहिती सांगितली की लोकांना कळू दे, निदान एंटिटीज कशा प्रकारे हे होतात, आघात करतात एखाद्यावर, आणि त्यांची थोडीशी पार्श्वभूमी, इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. सो आपण वळूया गोष्टीकडे. नक्की नक्की. तर आपण आता गोष्टीकडे वळूया. एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे. असं मोठं नव्हतं, असं काही म्हणजे जास्तच लोक वगैरे नाही, खूप कमी वस्ती होती. मोजून 20-22 घरं असतील. आणि खुशाल गाव, एकदम सुखी गाव, जंगलाच्या आजूबाजूला जंगलाने घेरलेलं गाव, थोडंसं आतमधलं आहे सह्याद्रीच्या एकदम आणि खूप छान कुशाल गाव आहे. आणि त्या गावात महादेवाचं एक जुनं मंदिर आहे जंगलात, खूप पुराणत्व. तर मुद्दाम त्या गावचं नाव नाही घेणं, पण खूप जुनं असं मंदिर आहे महादेवाचं, प्रसन्न असं महादेवाचं मंदिर आहे, की तिथे गावकरी दरवर्षी पूजा करतात. महाशिवरात्रीचा उत्सवही छान असतो. आणि त्या गावात एक ब्राह्मण होता, आचार्य विष्णुपंत. विष्णुपंत हा त्या मंदिराचा पुजारी होता. गावात राहणारा जुना जाणता माणूस. लग्न त्याने केलं नाही, ब्राह्मण होता. सगळे वेद पुराण वगैरे सगळ्यांचं असीम ज्ञान होतं, त्याला नॉलेज होतं पूर्ण. आणि तो त्या गावातले सगळे फंक्शन्स म्हणजे पूजा अर्चना, मुंज, लग्न वगैरे जे काय असेल आचार्य विष्णुपंत करणार. आणि त्या मंदिरात ते राहत पण होते तिथेच. दिवसभर आपल्या शंकराचे, महादेवाची पूजा वगैरे करायचे, पोथी पुराण वाचायचे, गावातले सगळे फंक्शन अटेंड करायचे.
गावातला एकंदरीत म्हणजे जाणता माणूस, जो आपण बोलतो ना प्रमुख, प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला लागतो. कोणी ऑफ झाल्यानंतर पण किंवा असताना लग्न कार्य वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये. तर तसा आचार्य विष्णुपंत होता. विष्णुपंतांची आहे ना एक खास अशी हे होती गोष्ट, की त्यांना लहान मुलं खूप आवडायची. त्यांनी लग्न वगैरे केलं नव्हतं. थोडंसं वयस्कर पण 60-70च्या ह्याच्यात, आणि लग्न वगैरे केलं नव्हतं. त्या पण लहान पोरांवर त्यांचा खूप प्रेम पहिल्यापासून जिव्हाळा होता. ते लहान पोरांना मंदिरात बोलवायचे, बसवायचे, पुराणं वाचून, गोष्टी वाचून दाखवायचे, त्यांच्याकडून वधून घ्यायचे मंत्र वगैरे. तर जेणेकरून कसं आहे की माझा जो पिढी आहे, ही जी येणारी पिढी आहे, माझा वारसा कुठेतरी ह्यांच्यातून एखादा उभा राहून चालवेल. कारण त्यांना ते एक हे होतं, की भीती होती, की माझ्यानंतर कोण सांभाळणार या मंदिराला. कारण त्या गावातले जे व्यक्ती सगळे होते, ते होते देवाची श्रद्धा होती देवाबद्दल त्यांच्या मनात. पण कसं आहे, शेवटी ते सगळं जर सांभाळायचं मंदिराचं आवाका, तो थोडासा त्यांच्या बाहेर होता. इतके वर्ष विष्णुपंत हे नित्य नियमाने तिथे पूजा, अर्चना, आरत्या वगैरे सगळं करायचे. अचानक जर समजा मी काय झालं, मला काय घडलं, मी आजारी पडलो, मी मृत्युमुखी पडलो, तर हे कोण सांभाळणार? बरोबर. हे त्यांच्या मनात नेहमी ते चालत असायचं त्यांच्या. आणि बघता विष्णुपंत आपल्या नेहमीप्रमाणे लहान मुलांसोबत खेळत होते. एके दिवशी खेळता त्यांना अचानक त्यांच्या वडिलोपार्जित एक ग्रंथ सापडला. तो ग्रंथ त्यांनी वाचायला घेतल्यानंतर त्यामध्ये काही संमोहन विद्या होती. संमोहन विद्येचा तो ग्रंथ होता. कदाचित ठेवला असेल जुन्या पेटीमध्ये, साफसफाई करताना मिळाला असेल. कधी विचार नसेल केला की आता इतकं सगळं वाचलंय, काय गरज आहे याची. पण त्यांना असं वाटलं की आता इतकं सगळं वाचून झालंय, चला हा पण वाचून घेऊया. वाचल्यानंतर थोडीशी ईर्ष्या पैदा झाली, की आपण संमोहन विद्या शिकलो तर फायदा आहे, आपण कोणावरही संमोहन करून काबीज करू शकतो. विष्णुपंतने 15-20 दिवसात तो ग्रंथ वाचून मोकळा झाले आणि रात्री महादेवाची पूजा अर्चना करून झोपण्यासाठी आपले बाजूलाच खोली असायची मंदिराच्या, ते झोपायला गेले. तिथे महादेवाने दृष्टांत दिला त्यांना, की संमोहनची विद्या तू पारंगत केलेली आहेस, तू करू शकतो. विष्णुपंतला मनात ईर्ष्या आली. चला आपण काय ट्राय तर करू. सकाळी उठले, पूजा अर्चना वगैरे केली, गावात गेले. पहिलं त्यांनी जनावरांवर ट्राय केला, बरं. त्यांना संमोहन करण्याचं, हॅल्युसिनेशन, ज्याला आपण म्हणतो बेशुद्ध करणं किंवा आपल्याकडे काबीज करून घेणं. तसं संमोहन शक्तीमध्ये जनावरं अडकत होते. मजा यायला लागली. एखादी पॉवर म्हणतो ना तुम्हाला भेटल्यानंतर ती जी सटक लागते, मग ती अजून कशा प्रकारे करता येईल. ते गावातल्या माणसांवर ट्राय करायला लागले. तर गावातल्या माणसांवर ट्राय करायला लागले. माणसं त्यांना पैसे वगैरे द्यायला लागले. ती पण एक सटक. स्वार्थीपणा, मी जे बोललो ना सुरुवातीला, की ही गोष्ट अहंकार आणि स्वार्थीवर. माणसाला जेव्हा असीम शक्ती प्राप्त होते, त्याचबरोबर त्याला जबाबदारी पण असते. त्या जबाबदारीचा जर समजा दुरुपयोग केला तर ती उलटते पण. विष्णुपंतच्या त्या लक्षात नाही आलं. भले ते ज्ञानी होते, वेद पुराण वाचलं होतं, पण ते म्हणतात ना, आउट ऑफ कंट्रोल झालं होतं, थोडंसं अति झालं होतं त्यांचं. गावातल्या सगळ्या माणसांवर संमोहन करायचं. बाबा तुझ्या घरातलं सगळं जे काय असेल ते लोकं तर पैसे आणून द्यायला लागले त्यांना मंदिरात. संमोहन करायचे, बोलायचं तुझ्या घरात ह्या प्रॉब्लेम आहे, मला पैसे दे, मी सगळं करून मोकळा करून जातो. माणसं संमोहन विद्येमध्ये असायचे. घ्या विष्णुपंत, मला माझ्या घरात सगळ्यांना धनलाभ होऊ दे, माझ्या पोराचं लग्न होऊ दे, सगळे आजारी आहेत, कोण आजारी असेल विष्णुपंत हजर, संमोहन करणार, पैसे दे, मग मी तुझ्या घराचं सगळं हे करतो. तसं करत त्यांनी सुरुवात केली ती गावात. त्या सगळ्यांमध्ये गावाच्या संमोहन हे चाललं होतं. ते 2-4 दिवस संमोहन करून जितके पैसे आटता येतील ते आटण्याचा प्रयत्न ते करत होते. काय होतं, ते मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पिते ना, त्याला असं वाटतं की कोण नाही बघत आहे आपल्याला, पण तो बघत असतो. परमेश्वर बघत होता वरून, हे सगळं चाललं आहे ते सगळं खेळ. जेव्हा अतिपणा कुठे झाला, विष्णुपंतांना लहान मुलांचं वेड होतं. त्यांना असं वाटत होतं की नेहमी माझी जागा कोणीतरी घ्यावी वगैरे. विष्णुपंतांनी एकदा लहान पोरांसोबत खेळताना त्यांना संमोहित करून टाकलं.
नुसतं नॉर्मली संमोहन करत नव्हते, तंत्रमंत्राची विद्या पण होती. मुद्दाम कोणाला तरी हवेत उसळ, आपट तिकडे, आपल्या शक्तीचा दुरुपयोग. त्यांना बघायचं होतं की मी काय काय करू शकतो. त्यांना थोडं थोडं असं वाटायला लागलं की मीच परमेश्वर आहे. एक तर संमोहनची शक्ती आली, तंत्रमंत्र विद्यामुळे ते पॉवरफुल झाले होते माइंडली आणि हे, पण ते पूर्णपणे क्रॅक पण झाले होते. त्यांना कळत नव्हतं त्या विधीमुळे किंवा त्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे. कसं आहे, तुम्हाला जर समजा रातोरात पैसा आला ना, तर तुम्हालाच नाही कळायचं काय करायचं काय नाही. मग आपण काय करतो, पहिल्या आवडत्या गोष्टी आहे ना सगळ्या घ्यायला सुरुवात करतो. चांगले चांगले कपडे घेतो, दागिने वगैरे, गाडी बिडी घेऊन टाकतो सगळं. आणि नंतर मग कळत नाही, अरे यार आता ह्याच्यानंतर काय करू मी. तसं त्यांचं झालं होतं. पैसा येतला, पॉवर आली होती, गावात नाव दबदबा झाला होता त्यांचा. मग आता ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो. तर असंच खेळ म्हणून ते लहान मुलांवर प्रयोग करायचे. त्याला हवेत काय उडव, त्याला उलटा गोल गोल घुमव हवेतच, त्याच्याकडून पोरांकडून पाया दाबून घे, सेवा करून घे, मालिश करून घे. अशा प्रकारच्या गोष्टी ते करायला लागले होते गावात. गावकरी बघत होते या सगळ्या गोष्टी. असं नाही की बाकी गावकरी बघत नव्हते, पण गावकरी पण थोडंसं संमोहनमध्ये अडकले की कोण जाऊन बोलणार बाबा. बरोबर. तंत्रविद्या करता लहान पोरांना हवेत उडवतात तर आपल्या तर जीव घेतील ते. अति तेव्हा झाली जेव्हा एक लहान पोरगी होती त्या गावात, अंजली नावाची. त्या अंजली हुशार होती लहानपणापासून. तिला पाठ वगैरे, ग्रंथ पुराणातले श्लोक वगैरे सगळे पाठ व्हायचे. आणि ते पाठ वगैरे असायचे ते नेहमी विष्णुपंतांसमोर बोलून दाखवायचे. ते विष्णुपंतांना थोडंसं असं वाटलं की बॉस ही माझी जागा घेऊ शकते, ही माझ्या खुर्चीवर बसू शकते. पुढे गावाचं माझं जर कोण वारसदार असेल तर ही असेल. सो आपण हिला पूर्णपणे काबीज करूया. तर त्या हिशोबाने पूर्णपणे काबीज करायच्या हिशोबाने विष्णुपंत गेले. तिचे वडील अंजली म्हणून, अंजलीचे वडील होते. बिचारीला आई नव्हती, वडील होते. वडील आपले गावातले जंगलं विंगलं तोडून, झाडं तोडून आपलं घर चालवत होते. त्याच्या वडिलांकडे गेले. तिला बोलले की बाबा असं असं आहे बघ, मला काय बायकांना पोरं, बरोबर. मंदिराचं सगळं आहे करतो मी, गावचं पण आता आजकाल सगळं मीच बघतो. तुझी पोरगी मला दे म्हणजे माझी जागा तिला चालवू दे. पण शेवटी बाप तो बाप असतो ना. म्हणतो विष्णुपंत साहेब, कसं आहे, माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने शिकावं, या गावातून बाहेर पडावं, शहरात जावं, चांगलं नाव कमवावं, लग्न वगैरे करावं तिचं. कुठं तिला तू पोथी पुराणात सगळं करताय, भले तिला आवड आहे, चांगलं बोलते पण, पाठ पण चांगलं होतं, पण तुमची जागा कशी घेऊ शकेल. विष्णुपंताचा अहंकार, मला नाकारतोस तू, बघ मी तुला दाखवतो कसं काय करतो ते. सुनील पण थोडासा शॉर्ट टेम्पर्ड होता, तापट होता की बाबा मी रिक्वेस्ट करतो आहे, माझी मुलगी आहे. हा जबरदस्ती माझ्या मुलीला हे करण्याचा प्रयत्न करतो आहे. बरोबर. शेवटी कोण पण वडील चिडणारच. आणि चिडलं सुनील, चिडला. जा तुला काय करायचं कर, काय करणार आहेस. म्हाताऱ्या थेरड्या जरा हिशोबात राहा. आम्ही तुला मान देतो आहे कारण तू गावचा आहे, जुना ब्राह्मण, देवाची सगळी सेवा करतो म्हणून काय बोलत नाही. तर तू माझ्या पोरीला कब्जा करायला बघतो आहे. सगळ्यांना थोडंसं बाहेर आला, गावकऱ्यांना बोलवलं, त्यांना सांगायला लागला बघा बघा हा येडा झाला आहे, माझ्या पोरीला मागते. गावकऱ्यांसमोर अपमान केला सुनीलने. विष्णुपंताचा अहंकार अजून चिडला, त्याला राग आला, त्याला हर्ट झाला. तिथे विष्णुपंत शांत राहिले. काय होतं कधी कधी आहे ना, सिच्युएशन अशी असते की माणूस आहे ना, ते बोलतात ना, तशी पाहिले असतील की शांत असतात, आतल्या आत ते राग असतो तो उमळत जातो. हां, घुटमळत राहतो, घुटमळत जातो आणि ते कुठेतरी मग फुटतो एखाद्या दिवशी. तसं त्यावेळी ते शांत होते. त्यांनी सगळं पाहिलं, ऐकलं, उठले थाडकन. ले सुनील खूप महागात पडेल, आणि निघून गेले मंदिराच्या इथे. प्रेम होतं, आकर्षण होतं अंजलीबद्दल, कारण गावातल्या बाकीच्या मुलांच्या व्यतिरिक्त अंजली थोडी वेगळी होती. ते असतं दैवी असतं कोणाला तरी, की तिच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद होता की तिला हुशार होती ती प्रत्येक बाबतीत. तर विष्णुपंताला थोडंसं आकर्षण पण वाटायचं तिच्याबद्दल, की का अशी माझी मुलगी असती, आज माझी जागा घेतली असती. बरोबर. हिच्या वडिलांना मागायला गेलो होतो, दिलं नाही वगैरे. गावकरी पण समजायला लागले, विष्णुपंत जाऊ नये, एवढी पोरं आहेत, कोणातरी बसवा तुमच्या जागी. नाही बोलते, कोण पण बसलं तरी ते त्या हिशोबाने त्या पद्धतीने तो चालवू शकणार नाही, जे मी तिच्यात पाहतोय. आणि विष्णुपंतांनी पण हट्ट धरून ठेवला होता.
सुनीलने पण आपला हट्ट धरला होता. शेवटी माझी पोरगी आहे, तिच्या भविष्याचा प्रश्न आहे, कशी ताब्यात देऊ. असं करत करत 2-4 दिवस निघून गेले. विष्णूपंतलाही कळेना काय करू काय करू काय करू. रात्री झोपेत स्वप्नात अचानक एक स्वप्नात त्यांना दिसून आलं की कळून आलं की माझा आता शेवट लवकर येऊ शकतो. थोडेसे आजारी पण होते. असतं ना ते ब्राह्मण विद्या वगैरे, तर त्यांना थोडंसं दिसत होतं असं स्वप्नात की माझा शेवट आता येईल. सो ती एक मनात धास्ती होती की माझा आता शेवट आला आहे. त्यांनी परत एकदा सुनीलकडे जाण्याचा प्रयत्न केला. सो सुनीलकडे जसे ते गेले गावात भेटायला त्याला, सुनील वाट्यावरून लाकडं घेऊन आपली येत होता जंगलात. सुनीलला तिथेच वाट्यातच अडवलं. बोलले, बघ मला आता काल स्वप्न पडलं होतं, मला दृष्टांत आला होता, तर मी कधीही जाऊ शकतो, पण जाण्याच्या अगोदर जी काय विद्या वगैरे माझ्याकडे आहे आणि ती मी अंजलीला सुपूर्त करतो. अंजली मंदिर सांभाळेल, तुझी मुलगी मला देऊन टाक. सुनीलचा टाळका सटकला. सुनीलने मागच्या वेळी पण समजून सांगितलं होतं, ऐकतच नव्हता म्हातारा. दिला धक्के बिक्के, शिव्या गाया वगैरे झालं. तू एका ब्राह्मणाचा अपमान करतो, असं थाडकन उठले. काय होतं, सुनील पण थोडासा हट्टाकट्टा होता त्यावेळी आणि वयामानाने ते थोडेसे आजारी होते. त्यावेळी ते विसरून गेले की आपल्याकडे इतकी शक्ती आहे की आपण हे करू शकतो. पण त्यांनी ते नाहीच डोक्यात आलं त्यांच्या. त्या अपमानाच्या रागाच्या भरात उठले, मंदिरात गेले, मंदिराचा दरवाजा बंद केला, कडी लावली आणि देवासमोर प्रार्थना करायला लागले की तू जर मला सांगितलं, दाखवतो आहे की माझा अंत आहे, तर मग माझी जागा कोण, तुझी सेवा कोण करणार वगैरे वगैरे. पण खूप यातना वगैरे केली. काय देव परमेश्वराच्या मनात नसेल कदाचित. रडत होते. रडता अचानक त्यांच्या वडिलांचाच आत्मा त्यांना दिसू लागला, विष्णूपंतांना. तू विसरलास का, मी तुला संमोहन शक्ती दिली, ती विद्या आहे तुझ्याकडे, तू करू ना, त्या पोरीला संमोहन करून घेऊन ये. तर संमोहन करून घेऊन आलो तरी तिचे वडील तिला सोडत नाही, मी कसं जबरदस्ती करू शकतो. अरे एक यज्ञ आहे, त्या पुस्तकात तू वाच. तो यज्ञ केला, हवन केलंस, ती पोरगी कायमची तुझ्या ताब्यात येऊ शकते. विष्णूपंतालाही काय ना. विष्णूपंताने वडिलांना हातबीत जोडले, मला रस्ता दाखवा. अचानक जोरात वादळ सुटलं. दरवाजा खाडकन फुटला. मंदिराचा बंद केला होता ना, आतमध्ये रडत होते. दरवाजा खाडकन उघडला गेला. जोरात वादळ आलं आणि त्या पेटीवर जिथे ते ग्रंथ सगळे ठेवले होते, पेटीमध्ये वडिलांचाही ग्रंथ होता, त्याच्यावरची धूळ उडाली. विष्णूपंताला काय आलं, अरे ग्रंथ ह्याच्यात आहे. गेले, तो ग्रंथ घेतला, ग्रंथ वाचला पूर्ण संमोहनचा. त्याच्यामध्ये वशीकरण हा ग्रंथ होता. त्यांनी केलं की जर ही इमानदारीने मला भेटत नाही आहे, मागून मिळत नाही आहे, तर मी वशीकरण करतो पूर्ण गावाला, कायमची ही माझी होऊन जाईल. त्या दिवशी त्यांनी तो ग्रंथ रात्रभर वाचून घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं की आपण वशीकरण करून अंजलीला आपल्या ताब्यात करायची. अंजलीला ताब्यात घेऊया असं विष्णूपंताच्या डोक्यात आलं. त्या रात्री विष्णूपंतांनी पुन्हा तयारी केली. सगळ्या विधीचे सगळ्या गोष्टी सामग्री मंदिरात घेऊन आले. 2 वाजताच्याच दरम्यान सगळं गाव झोपले होतं. विष्णूपंताने मंदिरात सगळी सामग्री मांडली आपली. मंदिराच्या बाहेर आले. त्या विधीमध्ये स्वतःचं रक्त एक सर्कल आखायचं होतं मंदिराच्या, ते ज्या काही एंटिटीज वगैरे कोणी प्रवेश करू नये. आणि अशावेळी खूप अशा एंटिटीज असतात ज्या येतात. सो आकर्षित होतात त्या गोष्टीसाठी. सो ते बाहेर आले, हात कापला आपला, रक्ताने पूर्ण मंदिराच्या इथे सर्कल बनवला. आपलं ते जे कमंडल ज्यातून पाणी छिडकतात ते घेतलं. गावात गेले. प्रत्येक घराच्या बाहेर पाणी, पूर्ण गाव बेशुद्ध केलं त्यांनी, की जणू आता कोण गाव उठणारच नाही. अरे बापरे. कुंत्रे भुंकत होते. अंजलीचं घर समोर होतं. वारा सुटतोय मागून. जंगलात शांतता, पूर्ण गाव जंगलाच्या मधोमध होतं. बाजूला जंगल होतं. दिवसा आहे ना, दिवसा
जंगल किती पण छान वाटतं ना आपल्याला हिरवंगार, रात्री तितकंच भयानक असतं. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ना माणूस एकदम बोलता निशब्द होऊन जातो. तर तसंच काहीसं एक कसं आहे, तुम्ही जेव्हा वाईट गोष्टी करता ना तेव्हा ते वाइब्स आपण बोलतो ना, तुमची प्रवृत्ती त्या हवेमध्ये मिक्स होते आणि वातावरण पण तसंच होतं. तसं ते निगेटिव्ह वाइब्स झाले होते निर्माण तिथे, की चांगलं तर नव्हतं वशीकरण वगैरे करताय ते, काबीज करणार होते त्या पोरीला. ती वाइब्स आहे ना त्या हवेत पसरली होती, निगेटिव्ह वाइब्स आली होती. कुत्रे भुंकणं, पूर्ण अंधार गावात आणि सगळ्या गावाला बेशुद्ध केलं आहे. फक्त विष्णूपंत एकटे जागे होते. त्यांच्या मनात आणि मेंदूमध्ये फक्त तेच चाललं होतं, की आज काही करून त्या मुलीला मिळवायचे कायमचे. वशीकरण असं करायचं पूर्ण गावावर, की गाव विसरून गेलं पाहिजे की ती तिच्या वडिलांची मुलगी आहे, सुनीलची मुलगी, ती माझी मुलगी आहे. असं करणार होते. इतकं इतकं टोकाचा निर्णय घेतला होता त्यांनी. थंडीचे दिवस होते, गारवा पण पसरला होता. समोर विष्णूपंतांना अंजलीचं घर दिसत होतं. घरात ऑफकोर्स सुनील पण असणार. पूर्ण गाव त्यांनी बेशुद्ध केलं होतं, त्यामुळे कोणी हाक मारली तर येऊ नाही शकणार. कुत्रं होतं एक सुनीलचं, बाहेर बांधलं होतं. विष्णूपंत येताना बघून भुंकायला लागलं, जोरजोरात भुंकायला लागलं. काय सुनील आपल्या धुंदीमध्ये थकून दिवसभर काम करून आला होता. त्याने थोडंसं असं डोळे उघडले, भुंकतोय, परत झोपून घेतला गाढ आणि पोरीला पण झोपवलं. तिथे पण जाग आली होती पण झोपली, ती झोपवलं. विष्णूपंत त्या घरासमोर गेले. कुत्र्याला वशीकरण करणार तेवढ्यात अंजली उठली. आवाज आला अंजली उठण्याचा. पप्पा रडायला लागली, पप्पा. परत सुनीलने झोपवलं, शांत केलं तिला. विष्णूपंत लपले थोडंसं, म्हणजे त्या हिशोबाने थोडंसं बघत होते ते, लपले थोडंसं. परत शांतता, परत आले दाराजवळ. कुत्र्याला संमोहन करायचं विसरून गेले. कमंडलमधून जल छिडकून मंत्र म्हणून सुनीललाही बेशुद्ध केलं, अंजलीलाही बेशुद्ध केलं. तंत्र मंत्र बोलले. दरवाजा समोरचा खाटकन उघडला. असा त्या मुलीला उचललं म्हणजे लिटरली असं उचललं नाही आहे विष्णूपंताने. तंत्राची ताकद बघ, मंत्राची ताकद बघ. फक्त मंत्र बोलले, हात असा पुढं केला, ती मुलगी हवेत होती. अरे बापरे. हवेत झोपलेली मुलगी आडवी हवेत. आणि विष्णूपंत टर्न झाले मंदिराकडे. विष्णूपंत चालतात आहे, मागून मुलगी हवेत चालली. आणि असं करत 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 मंदिराजवळ पोचले. आतमध्ये गेले, तिला घेऊन तिला जागेवर बसवल्यानंतर सुरू केलं ते राख वगैरे उडवणं, जोरजोरात मंत्र म्हणणं. घराच्या इथे बांधलेला कुत्रा होता बघ, त्याने ते पाहिलं होतं सगळं. शेवटी निष्ठा, इमानदारी. तो कुत्र्याने जोर लावून प्रयत्न तर खूप करत होता तो बिचारा. जेव्हा घेऊन जायच्या टायमाला ती रस्सी थोडी कमजोर झाली होती आणि जोपर्यंत विष्णूपंत पोचले होते ती रस्सी तुटली. कुत्रा आतमध्ये आला आणि जोरजोरात चावा घ्यायला लागला सुनीलचा. सुनील बेशुद्ध, वशीकरण केलं होतं पूर्ण. सुनीलचा चावा घ्यायला लागला. सुनील तरी तस का मस ना होया, बेशुद्ध केलं होतं ना, असंच मंत्र म्हटलं होतं, वशीकरण केलं होतं. सुनील उठायला मागत नाही आहे. अंजली धोक्यामध्ये, काय ना काहीतरी घडतंय विचित्र. ते कुत्र्याला कळालं होतं. कुत्र्याने काय केलं, तिथे बाजूलाच आहे ना लोटा होता पाण्याचा, दातात धरला, घेऊन आला आणि जोरात आपटला. तो लोटा पण इथे लागला सुनीलच्या आणि पाणी पण उडालं. सुनीलला जाग आली. सुनील उठला, बघितलं बाजूला अंजली नाही आहे. कुत्रा भुंकतोय जोरजोरात, त्याला खेचून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. सुनीलला कळालं, कुत्र्याला माहिती आहे अंजलीला कोण घेऊन गेलं. सुनील कुऱ्हाड घेतो, जंगल तर तोडत असतो, असं तर जाऊ नाही शकत. कुऱ्हाड घेतो, जातो पहिला बाहेर येतो, आजूबाजूच्या गावकऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो जोरजोरात. दरवाजा वगैरे ठोकतो, कोणी दरवाजा उघडत नाही, कारण सगळ्यांना बेशुद्ध केलेलं असतं. सगळ्या घरात जाऊन पहिलंच त्याने मंत्र मारून सगळ्यांना गाढ झोपवलेला असतो विष्णूपंतांनी. त्याच्यानंतर सुनीलला काय सुचेना, कळेना. सुनील काय करतो, शेवटी बाप ना, किती पण भीती वाटते तरी तो मुलीला तर वाचवायचं आहे म्हणून कुत्र्याला बोलतो, चल दाखव मला. आणि त्यासोबत
त्या मंदिराच्या इथे येतो. मंदिराच्या इथे जसा सुनील पोचतोय, कुत्रा पहिला जातो जोरजोरात धावत. सुनील बाहेर उभा राहतो, जोरजोरात आवाज देतो, विष्णुपंत बाहेर ये, मला माहिती आहे माझी मुलगी आतमध्ये आणली आहेस तू, बाहेर ये. कुत्रा जसा धावून जातो ना, मंदिरात सर्कल आखलेला असतो माहिती आहे ना, बरोबर. कुत्रा सर्कलमध्ये मेलेल्या माणसांना येऊ शकत, तो जनावर जिवंत होता. तो आत आला. जसा आतमध्ये आला ना, विष्णुपंतांनी बघितलं समोर सुनील उभा आहे, कुत्रा धावत येतोय. जसं कुत्र्याने ती लाईन क्रॉस केली ना, विष्णुपंतांनी इथून हाताने फक्त मंत्र म्हणले, कुत्रा जळून राख झाला. जागेवरच. जागेवरच पूर्ण जळून काळकन त्याची राख पडली आहे फक्त. सुनील तिथून बघितलं, सुनील घाबरला, पण शेवटी पोरीचं प्रेम, प्रयत्न केला, पुढं गेला. त्याला कळालं ते सर्कल आहे ना, त्याने आखलं, त्या सर्कलच्या आतमध्ये जर मी गेलो तर विष्णुपंत मला संपवतील. तिथेच उभा राहिला. जोरजोराने विष्णुपंताला शिव्या देतोय वगैरे. विष्णुपंत बोलते, हिम्मत असेल ना आती, मग तुला दाखवतो माझ्या तंत्राची ताकद. त्या दिवशी पूर्ण गावासमोर माझा अपमान केला, मी काय मागितलं तुला? पोरीला शिकवलं असतं, घडवलं असतं, आज ब्राह्मण म्हणून, पंडित म्हणून मंदिरात राहिली असते. पूर्ण गावासमोर माझा अपमान केला, मला लागलं ते मनाला. आता बघ तुला दाखवतो. दुसऱ्या दिवशी सगळं गाव विसरून जाईल की ही तुझी पोरगी होती. माझी करून सोडतो मी तिला, माझी करून. अहंकार इतक्या टोकाला पोचला होता ना विष्णुपंताचा, की त्याने कुठल्याही प्रकारची त्याच्यात मनात बोलतो ना आपण दया वगैरे, करुणा, ती सगळे निघून गेले होते. तो एकदम टोकाच्या भूमिकेमध्ये होता की आता बास, मला ही पाहिजेच, काही करू. समोर जोरजोराने मंत्र बोलायला लागला, आपली पोरगी आपल्या हातातून निसटेल. लोक शेवटी तो जर तंत्र करून एवढं सगळं करतो, सुनीलला अंदाज आला की हा बाबा आज काय खरं नाही, काय ना काहीतरी करेल माझ्या पोरीचं. सुनीलने, माणूस कसं हडबडून काय ना काहीतरी ॲक्शन मोडमध्ये गेलास ना, त्या डोक्यात जे सुचतं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. सुनीलने इथे तिथे बघितलं, आत पण नाही जाऊ शकत. आत गेलो, परत मंत्र बोला, मी जळून भस्म होईल, माझ्या मुलीचं कोण बघणार, काय करू सुनीलला समजेना. सुनीलने महादेव समोर, गाभाऱ्यात शिवलिंग होतं, महादेव होतं, महादेवाला प्रार्थना केली, मला शक्ती दे महादेव, माझ्या मुलीला वाचवायचं, काहीतरी आघाडीत घडतंय माझ्या आयुष्यात, जेणेकरून माझी पोरगी कायमची माझ्या हातून निघून जाईल. देवा मला शक्ती दे, ताकद दे. वरून आकाशात विजा कडाडतात जोरजोरात, ढग दाटून येतात काय. सुनील कुऱ्हाड बघतो, कुऱ्हाड थोडी चमकते, त्याला कळून येतं की महादेव आपल्यासोबत आहे, आपल्याला आपल्या मुलीला वाचवायचं आहे. तो कुऱ्हाड उचलतो, जोरात फेकतो त्या मंदिरात, जोरात फेकतो. कुऱ्हाड जाऊन इथे लागते विष्णुपंताच्या. विष्णुपंत थाडकन जागेवर पडतात. जसे विष्णुपंत पडतात, सुनील आतमध्ये शिरतो, पळत जातो, आतमध्ये शिरतो, मुलीला जागा करण्याचा प्रयत्न करतो, अंजलीला. अंजली जागी होत नाहीये, वशीकरण केलंय, पूर्ण बेशुद्ध, शांतपणे अशी बसली आहे तिकडे पाटावर. कुंकू वगैरे लावलंय, ते सगळं टाकलंय तिच्या शरीरावर, तोंडावर सगळं. आणि सुनील तिला जागा करण्याचा प्रश्न. विष्णुपंत म्हातारा वय उतार, कुऱ्हाड बसली आहे छाताडावर. माणूस 5-10 मिनटं तरी थोडासा असा पडला, तो थोडा सावरण्याचा प्रयत्न करतो, उठण्याचा प्रयत्न करत होता. सुनीलला कळे ना, विष्णुपंत उठायच्या अगोदर माझ्या मुलीला मला होशमध्ये आणावं लागेल. सुनील काय करतो, बाजूलाच आहे ना लोट्यामध्ये पाणी असतं, पाणी घेतो, तोंडावर मारतो. अंजली थोडी जागी होते, पप्पा करत सुनीलला गळे भेट करते. पप्पा चला, पप्पा इथून मला घेऊन चला. घाबरते ना ती, सगळं बघते वातावरण. पप्पा मला घेऊन चला. समोर हवन चाललेलं असतं, जोरजोरात राख वगैरे सगळं, ती विधी वगैरे, खोपडी वगैरे आणून ठेवली. तांत्रिक विद्या आहे ती, वशीकरण. तर ते सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. पप्पा मला घेऊन चला, पप्पा या मंदिरातून मला घेऊन चला. विष्णुपंत उठतात. सुनील पोरीला घेऊन पळणार, मंदिरातून बाहेर जाणार, खाडकन दरवाजा बंद होतो, त्याला जाऊन देत नाही. सुनील मागे वळतो, मागे वळून विष्णुपंताचे हात जोडतो. शेवटी काय करणार, नाईलाज आहे ना, त्याच्याकडे ताकद आहे, कळून चुकलंय. विष्णुपंत उभे असतात, समोर कुऱ्हाड असते, तिचे हाताळावं लागले, ते हातात धरून उभे असतात.
जोरात वारा सुटलेलंच असतं आतमध्ये. आतलं वातावरण इतकं निगेटिव्ह झालेलं असतं ना की तो बाप हताश होतो, अक्षरशः गुडघ्यावर येतो आणि विष्णुपंतांच्या पाया पडतो, हात जोडतो. विष्णुपंत, माझी एकुलती एक पोरगी, ती माझ्यापासून जर गेली तर माझं आयुष्य बर्बाद होईल. मी तिच्याकडे बघूनच जगत आहे, मला मला माझ्या पोरीबरोबर राहू दे. मी तुझं काही नाही बिघडवलं, कधी तुला बोललो असेल वाईट त्याबद्दल माफ कर. मग तू पण हट्टाला पेटला होतास, तू समजून घे, मी नाही देऊ शकत माझी मुलगी. विष्णुपंत एक ना तस ना मस, कारण विष्णुपंतला स्वतःचं मरण दिसलं होतं. विष्णुपंतला काही करून आहे ना ती मुलगी मिळवायचीच होती. त्याच्याकडे ज्ञान होती, विद्या होती, ताकद होती, शक्ती होती. त्याचा सगळा दुरुपयोग तो करत होता. कशासाठी? फक्त त्या मुलीला मिळवण्यासाठी. आणि ॲथिकली बघायला गेलं तर हे सगळं चुकीचं आहे. तर तो विष्णुपंत जोरजोराने हसायला लागला. हा हा हा, लय उड्या मारत होता त्या दिवशी गावात. आता काय, आता तुझ्या समोर, तुझ्या मुलीसमोर तुला मारणार आणि तुझी मुलगी बघ काबीज करणार. आणि हाच माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे साक्षीला. सुनील परमेश्वराकडे बघतो, देवाकडे. तो देव, तू अशा वाईट कामात कसं साथ देऊ शकतो? तर माझी साथ दिली पाहिजे, तू मला वाचवलं पाहिजे ह्याच्यापासून. अचानक जोरात वारं येतं, दरवाजा उघडतो खाटकन मागचा मंदिराचा. जोरात वारं येतं, इतकं जोरात वारं येतं ना की काही दिसत नाही. विष्णुपंताच्या डोळ्यात धूळ वगैरे जाते. सुनील तिकडेच उभा असतो अंजलीला घेऊन. धूळ वारं येतं ना त्यांच्या पण डोळ्यात, त्यांनाही कळत नाही काय चाललंय. पण सुनील थोडासा भानत असतो, यंग असतो ना, सळसळतं रक्त, थोडा भानत असतो. तो काय करतो, बघतो की विष्णुपंत डोळे झाकून उभे आहेत, वाऱ्यामध्ये हलतात आहे थोडंसं वाऱ्याने. तो पळतो, कुऱ्हाड घेतो विष्णुपंतांच्या हातून. त्यात चकमकीत आहे ना, ते खेचाखेचीमध्ये कुऱ्हाड सुनीलच्या छाताडावर पडते. अरे देवा. सुनील खाली आपटतो. छाताडावर आपटते ना, खाली खाली आपटतो ना सुनील. खाली पडताना सुनील लात मारतो तर त्याच्या हातातली कुऱ्हाड उडते हवेत उडते आणि धावत आलेली असते अंजली. वडिलांना मारतात ना, वडील खाली पडले तर ती धावत येते. ती वरती उडालेली कुऱ्हाड डायरेक्ट बसून अंजलीच्या इथे खोपडीत खाटकन शिरते. इथे खाटकन जेव्हा मार बसतो ना, रक्त उडतं. गाभाऱ्याजवळच चाललेलं असतं सगळ्या गोष्टी. ते रक्त शिवलिंगावर पडतं महादेवाच्या. जशी मुलगी अंजली पडली, सुनील उठतो, जोरजोराने ठसा रडायला लागतो. विष्णुपंत पण हादरतात. काय घडलं, कारण चुकीचं घडलंय. ती क्रियाच सगळी उलटी झाली. एक तर परमेश्वरावर रक्त उडालं. कसं आहे, नॉर्मली जर आपण हवन किंवा यज्ञ करतो ना तर ते नॉर्मल असतं. जेव्हा आपण रक्ताचं काय करतो ना, हवन वगैरे असे तांत्रिक क्रिया म्हणतो, त्याला यज म्हणतात, रक्तयज. म्हणून ते ब्रह्मराक्षसाचं रक्तयज. आणि ते रक्त शिवलिंगावर उडतं. विष्णुपंत हादरतात, हळू मागे जातात. अचानक वरून आहे ना जोरात वीज कडाडते. ती वीज विष्णुपंतांवर पडते. विष्णुपंत जागेवरच राख होऊन जातो. सुनील आपल्या पोरीला समोर पडलेलं बघितलंय, कुऱ्हाड अडकली आहे. कुऱ्हाड काढण्याचा प्रयत्न करतो, तिला उठवण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न करतो, जोरजोरात रडतो. त्याला माहिती आहे मेली ना, आता ती समोरच मेली. महादेवाकडे बघतो तेव्हा माझी पोरगी माझ्यापासून घेतली या विष्णुपंताने. सुनील उचलतो आपल्या पोरीला, घेऊन बाहेर निघून जातो. सगळ्यांना असं वाटत असेल गोष्ट संपली आहे. गोष्ट संपली नाही आहे. ती वीज पडते, तो देवाचा शाप असतो. त्या राखेमधून ब्रह्मराक्षस निर्माण उभा राहतो जागेवर. 6 फूट हाईट, असंख्य शक्तीने नख, लांब नख, केस विखुरलेली, डोळे लाल, गळ्यात खोपडीची माळ, ब्रह्मराक्षस. माझा यज्ञ अजून संपलेला नाही आहे. त्या मुलीला भले मारले असेल, गावातल्या एका पण मुलाला मी सोडणार नाही. सुनील, तुझा पण मारून टाकेल, तुझा पण बदला मी घेईन.
आजपासून हे जंगल माझं राज्य आहे, ही मंदिर ही वास्तू माझी आहे. आणि त्या यज्ञामधून अग्नी उडतो. तर पुढील भागात आपण त्या गावावर त्या ब्रह्मराक्षसाने काय काय कहर केला, त्याचा अंत कसा झाला, सुनीलचा अंत झाला का ब्रह्मराक्षसाचा अंत झाला. शेवटला फक्त एवढंच सांगतो, सॉरी फॉर इंटरप्टेड. शेवटला फक्त एवढंच सांगतो की कुठेतरी वाचलं होतं मी पुस्तकात, खूप छान गोष्ट होती, की पार्वती देवी महादेवाला विचारते की पापाचं स्वरूप काय असतं. आपल्या हिंदू पुराणामध्ये, हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा हा क्रिएटर, ब्रह्मा हा रचेता, विष्णू हा प्रिझर्वर म्हणजे पालन करता, आणि महादेव हे डिस्ट्रॉयर म्हणजे विनाश. महादेव हे सगळ्यांचा अंत करतात, राक्षसांचा. आणि सगळेच महादेव, पिशाच, भूतनी, प्रेत वगैरे सगळे महादेवाच्या अधीन आहे. तर पार्वतीने महादेवांना विचारलं, तुमच्या नजरेमध्ये पापाचं स्वरूप काय आहे? तर 3 प्रकार सांगितले. एक तर साम्य पाप, नॉर्मल पाप असतो, जे आपण करतो, खोटं बोलणं वगैरे, कुणाकडून पैसे घेणं वगैरे, हे सगळे, मुलींचे छेड वगैरे काढणं वगैरे, हे सौम्य पापमध्ये आलं. दुसरं असतं महापाप. महापापमध्ये आलं अपहरण, मारणं कोणाला, तुझ्या ज्ञानाचा चुकीचा उपयोग करणं, जसं आता विष्णुपंत करत होते वगैरे. आणि तिसरं असतं कठोर पाप. कठोर पापात सगळ्या सीमा ओलांडल्या जातात. मग महादेवाला पार्वती म्हणते की विष्णुपंतांनी तर महापाप केलं, मग त्यांना तुम्ही इतकी मोठी शिक्षा का दिली, त्यांना तुम्ही ब्रह्मराक्षस का निर्माण केलं. तर म्हणजे वाचलेल्या गोष्टीतून मी थोडं स्टोरीचं टाकून त्याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला पण विचार पडला असेल की सौम्य पाप, महापाप आणि कठोर पाप. तर विष्णुपंतांनी महापाप केलं होतं, तरी महादेवाने त्यांना एवढी मोठी शिक्षा का दिली, हा शाप का दिला, ब्रह्मराक्षस का बनवलं. तर त्याचं उदाहरण देताना महादेव असं म्हणतात की रावणने पण सीतेचं अपहरण केलं होतं, ते देखील महापापात येतं. पण रावणाने जर रावण बनून जर सीतेचं अपहरण केलं असताना तर ते महापापात मोडलं जातं. रावणाने ब्राह्मण बनून सीतेचं अपहरण केलं. जेव्हा तो सीता अपहरण करायला गेला, तो ब्राह्मणाच्या वेशात गेला. तो पूर्ण समाजासाठी, आपण ब्राह्मण गुरुजी ज्यांना पंडित मानतो, त्यांना आपण चांगल्या स्थानी मानतो, परमेश्वराच्या बाजूची जागा आपण त्यांना देतो. आणि त्याच ब्राह्मणाने जेव्हा असं काही गोष्टी करतात, त्याचा प्रभाव हा पूर्ण समाजावर पडतो. म्हणून त्याला आपण कठोर पापात मोडलं जाणार आणि त्याचा अंत असाच होणार. सो हे मला फक्त सांगायचं होतं. तर नक्कीच पुढचाही पार्ट तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल, तर कमेंट करा. आणि आताचा हा पहिला भाग आपण इकडेच थांबूया. आणि थँक्यू दादा. धन्यवाद. धन्यवाद.